नमस्ते. आज मी ब्रेडची मिठाई बनवते. तर हे मी ब्रेडचे स्लाइस घेतले, 6 आणि 2 8 घेतले. साई सकट दूध घेतले. दूध जेवढं पाहिजे तेवढंच आपण घालायचं आहे. दूध पावडर घेतले पाऊण कप. बेसनेट कोकोनट घेतले, वेलची आणि पिठी साखर. आपल्याला आज गॅस पेटवायचा नाही, फक्त मिक्सरचाच वापर करायचा आहे. आता आपण ह्या ब्रेडच्या ज्या कडा आहेत ना त्या पहिल्या काढून घेऊया. ब्रेडच्या आपण साईडच्या कडा कापून घेतल्या. आता हे मिक्सरमध्ये आपण त्याला फिरवून घेऊया. आता हे आपण फ्रीजमध्ये मिक्सरमध्ये फिरवून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसनेट कोकोनट टाकायचं. हा तुम्हाला बाजारामध्ये मिळू शकतो. दूध पावडर, थोडी वेलची पावडर, आता तुम्हाला गोड किती पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आम्हाला जरा जास्त गोड लागतं. शिवाय आपली दूध पावडर पण गोडच असते. आता ही पिठी साखर. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया पहिला. आणि थोडं थोडं दूध टाकून हे करायचं, जास्त नाही. नाही तर पातळ झालं तर मग ती घट्ट व्हायला जरा वेळ लागेल. आता इथे एक मी डब्बा घेतलाय. तुम्ही कसलाही डब्बा घेऊ शकता, ट्रे घेऊ शकता. हा बटर पेपर खाली ठेवलेला आहे. त्याला थोडंसं आपण तूप चोळून घेऊया. रोज रोज काय गोड करायचं, आज गुरुवार पण आहे म्हटलं चला. आता हा गोळा आपण असं केलेला आहे. आता ह्याला आपण थापून घेऊया. मस्त मिठाई लागते, एकदम टेस्टी, हॉटेलसारखी. थोडीशीच केले, कोण खाता येत नाही खाता येत. आता मिठाई बोलली की चांदीचं वर्क आलाच. असलं तर लावायचं, नसलं तर काही हरकत नाहीये. थोडे पिस्त्याचे काप, केशर असलं तर केशर टाकायचं आणि असं दाबून घ्यायचं. आता ह्याला अर्धा ते 1 तास फ्रीज मध्ये ठेवायचा.
आणि 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं, म्हणजे एकदम टाईट होईल, मग त्याच्या वड्या आपल्याला कापता येते. आता ही बर्फी पूर्ण सेट झाली. मी 15 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवली म्हणून झाली. आता हिला आपण कट करून घेऊया. आता हिला आपण कट करून घेतली. बटर पेपर काढायचं असं आणि एका ट्रेमध्ये लावायचं. ब्रेडची मिठाई बर्फी रेसिपी आवडली, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.